डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। तर ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन सहजच बनवता येईल। आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाइन व्हिडिओ बघून बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून ही डिझाइन बघून तुम्हाला तुमच्या ब्लाउजला आणि साडीला खूपच सुंदर असा लुक येईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि ब्लाउज पीस पूर्ण कटिंग झाल्यानंतर बाहीला काट कटिंग केल्यानंतर एवढूसाच काठ उरलेला आहे। तर खूपच कमी काठापासून आज आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत, कारण बऱ्याचदा कमी काठापासून ट्रेंडिंग लुकमध्ये छानशा साडीवरची डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। तर बघा, इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग केला आहे। आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं जे काही मेजरमेंट आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा, आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती उंची आहे इथे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5ला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। आणि त्यानंतर इथे टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट कटिंग केलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर ब्लाऊजचा बॅक पार्ट मी साईडला ठेवून दिलेला आहे। 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। आणि आता आपल्याला जो काही गळा आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून मार्किंग करून घ्यायची आहे। तर तुमचा जेवढा गळा असेल त्यानुसार तुम्ही मार्किंग करायची आहे। ठीक आहे, तर बघा मी इथे 10.5ला मार्किंग केली, 10चा गळा आहे त्यामुळे। आणि त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून इथे आपल्याला हा बॉक्स सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही बेसिक स्टेप आहे। त्यानंतर जो काही गळा आहे त्याची मार्किंग करायची, इथून एक लाईन ड्रॉ केली बघा। आणि आपल्याला व्ही गळा हा डीप हवा आहे, त्यामुळे मग मी बघा त्या लाईनच्या कडेने ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे, पण एवढं सफिशियंट आहे। ठीक आहे, तर बघा आता ही मार्किंग केलेली आहे। त्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला 2.5 ते 3 इंचावर मार्किंग करायची आहे आणि पुन्हा 1 इंच खाली। ठीक आहे, ते 1 ते 1.5 इंचाचा डिस्टन्स तुम्ही इथे ठेवू शकतात। आणि ह्या पद्धतीने बघा मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता ही मार्किंग आपली कंप्लीट झालेली आहे। आणि आता आपण हे कटिंग करून घेऊयात। तर बघा, आता कटिंग करताना सगळ्यात आधी काय करायचं आहे, इथून स्टार्ट करायचं आहे बघा बरोबर। हा जो काही व्ही गळ्याचा आकार आपण डीप दिलेला आहे ना तर तो, आणि त्यानंतर हा मधला पार्टसुद्धा कट करून व्यवस्थित साईडला ठेवून घ्यायचा आहे ही पट्टी। ठीक आहे, यावर आता सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत, तर पुढे तुमच्या लक्षात येईल। तर सगळ्यात आधी बघा, आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात आधी जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवायचा आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा हा गळा करू शकतात, पण मी बिना कॅनव्हास पेपरचा करणार आहे। तर बघा, हा पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। आणि इथे पिना लावून घ्यायचा आहे, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जाईल आणि ते जास्त हलणारसुद्धा नाही। तर दोन्ही साईडच्या शोल्डरलासुद्धा लावायचं आहे, म्हणजे आपली गळारुंदीसुद्धा स्प्रेड व्हायला नको आणि शोल्डरसुद्धा उतरायचे प्रॉब्लेम यायला नको। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे। तर गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारायची आहे। आणि मी ज्या पद्धतीने गळारुंदी चेक केली तर ती चेक करायची, मगच टीप मारायला सुरुवात करायची, म्हणजे मग गळारुंदी तुमची स्प्रेड होणार नाही। ठीक आहे, तर बघा बरोबर गळ्याच्या कडेकडेने ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे, 1/2 इंचाचं एकसारखं मार्जिन पकडून। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो हा लक्षात राहू द्या। आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारायची आहे। तर तिथे आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे। ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित इथे रेडी होईल। आता ही टीप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्राचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर लगेचच गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित काळजीपूर्वक बघा ह्या पद्धतीने।
आणि त्यानंतर आपल्याला आता ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा आणि आपल्याला जसा परफेक्ट असा शेप हवा आहे तसा रेडी व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता त्यानंतर हा बॅक पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने इथे सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, कारण ब्लाऊज पीस थोडासा असा जाडसर आहे. ठीक आहे. आणि मग आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडली द्यायची आहे दाबटीप. तर इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही नक्की लक्षात राहू द्या आणि फॉलोसुद्धा करायची आहे. तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेत आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपला इथे हा गळा व्यवस्थित असा रेडी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर लगेचच आता आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे कमरेचा पार्टसुद्धा आपला छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच इथे रेडी होईल. ठीक आहे. तर बघा इथे लक्षात येईल की कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्हीही प्रॉपर असं सोबतच फिनिशिंग सहित रेडी झाला आणि इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला आहे तसं जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. आणि आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा. फक्त जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग वगैरे छानशी प्रॉपर यावी यासाठी. आणि मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेचं सगळंच आपण इथे आता कट करून परफेक्ट असा मापाचा बॅक पार्ट रेडी करणार आहोत. ही स्टेप कॉमन आहे, तुमचा गळा कसाही असो, डिझाईन कशीही असो, ते व्यवस्थित जोडून एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघू शकतात किती प्रॉपर असा फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट रेडी झाला. आता पुढची जी काही डिझाईन आहे तर ती बनवायला सुरुवात करूयात. तर बघा हे ह्या पद्धतीने थोडंसं स्प्रेड होणार आहे ही पट्टी, ज्या मापाची आपण कटिंग केली आहे त्यापेक्षा, कारण की गळासुद्धा घातल्यानंतर स्प्रेडच होणार आहे. त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर कट करून घेते आणि बघा यासाठी काय करायचं आहे, पट्टीच्या सहाय्याने आता मी इथे कॅनव्हास पेपर दोन्ही साईडनी लाईन मारून व्यवस्थित ड्रॉ करून घेते, म्हणजे ती पट्टी आपली तिरकी वगैरे जायला नको. तर बघा इथे स्केच पेन घेतलेला आहे, इकडून एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि आता ही पट्टी ठेवून बघते मी आणि बरोबर त्या लेवलमध्ये इकडे सुद्धा मी लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर काय करायचं, दोन्ही साईडनी पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा ही प्रॉपर अशी मार्किंग झालेली आहे आणि इथून मी व्यवस्थित एक लाईन एवढं म्हटलं किंवा पाव इंचाचं तुम्हाला जेवढं मार्जिन लागत असेल त्यानुसार तुम्ही इथे कटिंग करू शकता. ठीक आहे. तर बघा आता इथे कॅनव्हास पेपर आपला कटिंग झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी काही पट्टी आहे तर ही काठापासून आपण इथे बनवणार आहोत. तर इथे काठसुद्धा जॉईन करायचं आहे आणि ह्या पट्टीसाठी आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे, तर ते सुद्धा इथे मी कटिंग करून घेते. आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला काठ जॉईन करून घ्यायचा आहे, कारण की तो कंटिन्यू मोठा नाही आहे, एकदम छोटा आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे कंटिन्यू मोठा असेल तर तुम्ही तो मोठा डायरेक्ट यूज करू शकतात. ठीक आहे. बघा इथे अशी टिप मारल्यानंतर सरळ करून पुन्हा एक दाबटीप द्यायची, जेणेकरून प्रॉपर असं फिनिशिंग येईल आणि कुठे जॉईंट आहे हे लक्षातसुद्धा येणार नाही. त्यानंतर बघा आता हा पार्ट आपल्याला इथे सरळच ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला बघा म्हणजे मेन फॅब्रिक आधी ठेवलं म्हणजे काठ, त्यानंतर त्यावर अस्तर आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर, आणि कॅनव्हास पेपरवर जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. इथपर्यंत टिप मारली की पुन्हा दुसऱ्या साईडने जी काही लाईन आहे एक्झॅक्टली त्यावरसुद्धा टिप मारून घ्यायची आहे. आणि हे टिप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे काठ आपला तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर ही जी काही पट्टी आहे ना तर ही आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. तर तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ही पट्टी सरळ करू शकतात किंवा तुम्हाला सुई धाग्याने तर नाही होणार, शक्यतो तुम्ही एखादी ह्या पद्धतीची शार्प गोष्ट यूज करू शकतात. आणि बघा आता या पद्धतीने ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, आपला कॅनव्हास पेपर बरोबर काठ आणि जे काही अस्तर आहे त्याच्यामध्ये गेलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, दोन्ही पण साईडने द्यायची आहे. ही दाबटीप देताना जो काही आपला अस्तर आहे कॅनव्हास पेपर वगैरे ते वरती कुठेही दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग एकदम प्रॉपर अशी छानशी यावी यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा इथे मी दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता इथे काय करायचं आहे, आपल्याला थोडंफार एक्स्ट्राचे धागे वगैरे निघलेले असतील ना तर ते इथे मी कट करून घेते.
आणि आता त्यानंतर बघा इथे जी काही मोती लेस असते ना, तर ती मी इथे दोन्ही साईडने लावून घेणार आहे. तुम्ही लेस लावली किंवा याला गोल्डन पायपिंग वगैरे केली तरीसुद्धा चालेल. पण मोती लेसने आपल्या ह्या पट्टीला अजून सुंदर असं लूक येईल. पण मोती लेस लावताना आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं, तर ते सगळ्यात आधी मी इथे लावून घेते. म्हणजे काय नाही, फक्त 2 स्क्रू इकडे फिरवले की ते रेग्युलर फूट निघतं आणि त्यामध्ये बरोबर सिंगल फूट टाकून घ्यायचं. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा ही पट्टी ठेवायची आहे. म्हणजे आतमध्ये फक्त मणी दिसले पाहिजे, जो काही सपोर्टिव्ह पार्ट आहे तर तो दिसला नाही पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला इथे ही मोतीलेस लावून घ्यायची आहे. आणि मोतीलेस लावताना आठवणीने सिंगल फूट यूज करायचं. रेग्युलर फूटवर मणी तुटतात, फुटतात. प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही पट्टी लागली जात नाही, त्यासाठी सिंगल फूट यूज करायचं. मशीनचा रेग्युलर फूट घेऊन गेला दुकानात तर तुम्हाला इझिली शिलाई मशीनचं जिथे सामान मिळते तिथे मिळून जाईल. तर बघा एक साईडने लावून झालं असेल, त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा इथे लावून घेऊयात. आणि इकडच्या साईडने सुद्धा प्रॉपर असं फिनिशिंग सहित लावायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की फक्त मोती दिसत आहे, त्याचा जो काही सपोर्टिव्ह पार्ट आहे तर तो दिसत नाही आहे. तर व्यवस्थित ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा लावला तर तुमच्यासुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित डिझाईन नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. तर बघा आता ही पट्टी आपली इथे रेडी झालेली आहे. आणि आता आपल्याला ही पट्टी जो काही आपला बॅक पार्ट आहे तर तिथे लावूनसुद्धा घ्यायची आहे. तर त्यासाठी काय करायचं तर ते मी तुम्हाला आधी सांगते. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला लावायची आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, जो काही छोटासा काट आहे ना तर त्याचा एकदम छोटासा असा पॅच इथे रेडी करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा साडी खूप हेवी असली किंवा लग्नात घालायची असली किंवा एखादी नवरीची वगैरे असली तर काय होतं की खूप कमी असा काट असला की डिझाईन छान अशी साडीला शोभेल अशी कशी करावी हे सुचत नाही. त्यामुळे मग मी तुम्हाला आता कमी काट वापरून कशा पद्धतीने आपण सुंदर लूकमध्ये डिझाईन बनवू शकतो तर हे सांगत आहे. इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपल्याला इथे एक छोटासा पॅचसुद्धा रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि एकदम छोटासा स्क्वेअर आपल्याला पाहिजे नाही, जेवढं गळ्याचं खाली जागा आहे तेवढंच फक्त. तर बघा मग ह्या पद्धतीने मी मार्क करून हे कट करून घेते. ॲक्च्युली हे एक्स्ट्राच होणार आहे, पण आपण नंतर ते किती लागते त्यानुसार कट करू शकतो. त्यासाठी आता आपल्याला थोडंसं मी म्हटलं ना की 2.5 बाय 2.5चं घेते बघा मी, म्हणजे चौकोनच घ्यायचा आहे, आयताकृती वगैरे घ्यायचा नाही आहे. ठीक आहे. आता जो काही छोटासा काट उरला होता ना तर तो घेऊयात ह्या पद्धतीने बघा. आणि आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे आतल्या साईडने लावायचा आहे. ॲक्च्युली आपल्याला वरून लावायचं नाही आहे, असं चुकूनही करू नका. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि आता कडेकडेने आपल्याला सिंपल अशी टीप मारून फक्त कॅनव्हास पेपर आणि काट एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे. बाकी यामध्ये काहीही अवघड नाही आहे. छोटासा चौकोनी पॅच आपण डायरेक्ट बनवत आहोत. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं इथे कट करून घेऊयात बघा प्रॉपर असं कडेकडेने व्यवस्थित. आणि आता हे कट झाल्यानंतर आपल्या डिझाईनला ते कुठपर्यंत कसं बसते तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण ते लावून घेऊयात. तर बघा मग आता आपल्याला एवढे पार्ट रेडी झालेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला सेंटरला ते लावण्याच्या आधी आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा सेंटरपासून मी 4.5ला मार्किंग करते आणि उभा टक्स 4चा घेत आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ह्या पद्धतीने तिरका टक्स इथे टाकायचा आहे. बघा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही आणि ते खराबसुद्धा होणार नाही. सेम बघा इकडच्या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे. ठीक आहे. तर फायनली दोन्ही साईडचे प्रॉपर असे परफेक्ट फिनिशिंग सहित आपण टक्स टाकून घेतलेले आहेत. तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकला असता, पण मी आधीच टाकते. आणि हा पॅच आपल्याला असा लावायचा आहे. तर थोडासा एक्स्ट्रा आहे तर तो मी कट करून घेते बघा. ठीक आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आणि आता ह्या पद्धतीने आपण एकदम कडेकडेने टीप मारत हे जॉईन करून घेणार आहोत. हे बघा असा ठेवायचा आहे तिरकसमध्ये, म्हणजे वरती ते टोक आलेलं आहे. ठीक आहे. शंकरपाळ्याच्या शेपमध्ये म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि ह्या पद्धतीने आता आपण हे सिंपल असे टीप मारून जोडून घेणार आहोत. आणि आता हे जोडून झाल्यानंतर इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर इथे तुम्ही कुठलीही लेस यूज करू शकतात, पण इथे बघा मी गोल्डन आणि ब्लाऊजचा जसा कलर आहे ना तर तशीच मॅचिंग अशी घेतलेली आहे. आणि बघा ह्या पद्धतीने मग ॲक्च्युली साडीचा कलरसुद्धा सेम असाच आहे, त्यामुळे मग कॉन्ट्रास्ट लेस तर वापरू शकत नाही, त्यामुळे मग मॅचिंगच घेतली आहे. आणि बघा फक्त खालच्या टोकाला आपण ही लेस लावून घेतलेली आहे, पूर्ण त्या स्क्वेअरला लावलेली नाही आहे, एवढं लक्षात राहू द्या. आणि इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे बघा. शक्यतो लेसला डबल टिप देत चालायची. आता हे खालच्या पार्टला फक्त लावून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता गळ्याच्या साईडने सुद्धा इथे ही जी काही लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फक्त गोल्डनसुद्धा लावू शकतात, ते तुमच्या आवडीवर
किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे। आता बघा मी इथून ह्या पद्धतीने लेस लावायला सुरुवात करते बघा कमरेपासून। ॲक्च्युली म्हणूनच मी आधीच बॅकला टक्स टाकून घेतले होते आणि बघा मग ती बरोबर हा जो काही छोटासा पॅच आहे ना तर तिथे मॅच करायची आहे आपल्याला। इथून अशी क्रॉसमध्ये बघा तिरकी इकडच्या साईडला सरळ आणायची आहे, कारण की जे काही कलर कॉम्बिनेशनचे डिझायनरची लेस आहे ना ते फुलं आपल्याला कडेनेच हवे आहेत आणि फक्त गोल्डन आतमध्ये गळ्याच्या साईडने हवं आहे। तर बघा ह्या पद्धतीने ही लेस लावून घेतलेली आहे। आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लावायची आहे। त्याआधी या लेसला डबल टिप देऊयात। मी पुन्हा सांगते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची, त्यामुळे 2-3 फायदे आहे। प्रॉपर फिनिशिंग येते, गळा छान येतो, लेस लवकर खराब होत नाही, ती तरंगत नाही। या सगळ्या गोष्टींसाठी लेस जाड बारीक कशीही असो डबल टिप देण्याची सवय लावून घ्यायची। आणि बघा दुसऱ्या साईडने मी आता गळ्याच्या साईडने ती लेस लावायला सुरुवात केलेली आहे, कारण की ती डिझाईन बाहेरच्या साईडने येणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी। आणि बघा मग इथून या पद्धतीने व्यवस्थित कमरेच्या कडेकडेने आपण ही लेस तिथे लावून घेतलेली आहे। आता ह्या लेसला सुद्धा मी इथे डबल टिप देऊन घेत आहे। ठीक आहे, तर बघा आता छान असं प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित व्यवस्थित शेप सहित आपण ह्या दोन्ही पद्धतीने दोन्ही साईडने लेस लावून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपला जो काही पार्ट आपण रेडी केलेला आहे तर तो इथे लावून घ्यायचा आहे। तर बघा वरच्या साईडने आपण मार्किंगच करून घेऊयात। एकदा मी चेक करून बघते ते कसं दिसतंय, एकदम छान असं डिझाईनर लुक आलेला आहे। तर बघा बरोबर 2.5ला मार्किंग करते दोन्ही साईडनी आणि 2.5च्याच लेवलमध्ये आपल्याला ते लावून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं, वाटलं तर तुम्ही डबल टिपसुद्धा देऊ शकतात, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल आणि लवकर खराब होण्याचे निघण्याचे चान्सेस राहणार नाही, कारण की गळा बऱ्यापैकी स्प्रेड होतो घातल्यावर त्यामुळे। तर बघा मी इथे ॲक्च्युली डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे। सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा ते पॅक करून घेऊयात बघा, बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे त्याच लेवलमध्ये, आणि तिथे सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊनच घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण 2-2 टिपा टाकून ते लॉक करून घेतलेलं आहे। व्यवस्थित एकाच लेवलमध्ये सुद्धा लागलं गेलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता, बघितल्यावरच लक्षात येईल। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे, आता इथे आपल्याला ना तुम्ही रेडीमेड जे काही गोल्डन कलरचे किंवा साडीला मॅचिंग जे काही लटकन भेटतात सिल्क थ्रेडचे किंवा रेग्युलर कुठलेही इथे यूज करू शकतात, छोटेसे लटकनसुद्धा बनवू शकतात। पण मी इथे काय करणार आहे, जे काही आपलं अरिवर्कचं सामान असतं मनी वगैरे बीट्स वगैरे तर हे सगळं यूज करून इथे छोटे छोटे हँगिंग तयार करून घेणार आहे। तर बघा इथे मग जे काही मटेरियल होतं तिथे घेतलेलं आहे मी, 2-3 लावून घेतलेले आहे। आणि आता तुम्हाला सांगते 4 पदरी दोरा घेतला बघा, या पद्धतीने सुई वरती टाकायची आहे सगळ्यात पहिल्यांदा, आणि जेवढे मणी आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहे तर ते इथे लगेचच कंटिन्यू ओवून घ्यायचे। तर बघा मी टोटल आधी 3 गोल्डन ओवून घेते, ते पण थोडे मोठ्या साईजचे आहे, छोटे नाही आहे बघा। त्यानंतर 2 ग्रीन कलरचे म्हणजे आपल्या याला मॅच होणारे पण थोडेसे डार्क बॉटल ग्रीन घेतलेले आहे, म्हणजे ते उठून दिसावे यासाठी। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट मॅचिंग पण घेऊ शकता। आणि त्यानंतर एक छोटासा गोल्डन बघा या पद्धतीने ओवून घ्यायचा आहे, आणि ओवल्यानंतर लास्टचा मणी सोडून रिटर्न आपल्याला पुन्हा ग्रीनपासून 2 ग्रीन आणि 3 गोल्डन आहे ना तिथून ती सुई पुन्हा उलटी ओवून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, हे कशा पद्धतीने लावायचं ते खूप इम्पॉर्टंट आहे। आणि आता हे ओवून घेतल्यानंतर मग आपल्याला ही सुई खाली पुन्हा टाकून द्यायची आहे। ठीक आहे, तर अगदीच लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे हँगिंग्स इथे लावायचे आहे। तर सेम ह्याच पद्धतीने आता आपण पूर्ण हा जो काही पार्ट आहे इथे लावून घेणार आहोत, आणि याआधीसुद्धा हे हँगिंग कसे लावायचे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। जर का यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात, पण तरीसुद्धा मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात यावं। फक्त मणी ओवत गेलेला आहे आणि लास्टचा मणी सोडून आपण पुन्हा ते कंटिन्यू रिटर्न येऊन खाली सुई टाकून घेतलेली आहे। ठीक आहे, तर बघा मग सेम हीच पद्धत ह्याच मेथडने संपूर्ण मी याला हे छोटे छोटे हँगिंग करून घेते। तुम्हीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचे आहे, फक्त डिस्टन्स एकसारखा ठेवायचा आहे। लांब लांब लावले तरी चालेल किंवा जवळजवळ केले तरीसुद्धा चालेल, तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे। फक्त एकसारखा डिस्टन्स ठेवा, एक तर कमी ठेवा एक तर जास्त ठेवा, म्हणजे लुक छान येईल। ठीक आहे, तर बघा मग फायनली संपूर्ण हँगिंग आपण इथे करून घेतलेले आहे। खूप प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे, एकाच व्यवस्थित लेवलमध्ये सुद्धा
केलेले आहे. ठीक आहे. सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं छानसं प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे हा बॅक पार्ट रेडी झाला. सेंटरला एक छोटंसं स्टोन लावलेला आहे, तर ते मी नंतर जे काही फॅब्रिक ग्लू असतं तिथून पॅक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग खूप सुंदर अशा साडीला मॅच होणारी आपण इथे ही डिझाईन बनवून घेतली आहे. छोट्याशा काठापासून खूप सुंदर अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून सहजच बनवता येईल. तर बघा, मग लेटेस्ट ट्रेंडिंग छोट्याशा काठापासून लग्न कार्यात एखाद्या कार्यक्रमात किंवा नवरीच्या साडीवर सुद्धा तुम्ही एकदम छोट्याशा काठापासून अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन बनवू शकता. लटकन साईज तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकतात, मोठे मोठे लटकनसुद्धा लावू शकता. ठीक आहे, जर का कस्टमरला तसे हवे असेल तर फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे. सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असा लूक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग छोट्याशा काठापासून डिझाईन तुम्हालासुद्धा सहजच बनवता यावी. यासाठी म्हणजे तुमची पैठणी साडी असो किंवा कुठलीही साडी असो, काठ वगैरे असेल तर त्याला मॅच व्हावा यासाठी. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.